नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी प्राध्यापक अमोल कुत्रे आपलं या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. सहकार या विषयातलं 11वी सहकार या विषयातलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरं प्रकरण अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधलं तिसरं प्रकरण आपल्या विषयामधील सहकार विषयाचं तिसरं प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. हे तिसऱ्या प्रकरणाचं नाव आहे सहकाराची तत्त्वे. याच्या अगोदरचे आपण 2 प्रकरणं अभ्यासलेली आहेत. आता तिसरं प्रकरण सुरू करायचं आपल्याला. सहकाराची तत्त्वे, प्रिन्सिपल ऑफ कोऑपरेशन. म्हणजे जे सहकाराचे तत्त्वे म्हणजे एक प्रकारचे नियम. आपण कशालाही तत्त्व म्हणतो की आपण बोलताना नेहमी म्हणत असतो की याची तत्त्व तशी आहे, त्याची तत्त्व तशी आहे. तर त्याच पद्धतीनं जसे व्यक्तीला तत्त्व असतात त्या पद्धतीनं सहकारालासुद्धा तत्त्वे आहेत. म्हणजे त्याला आपण साध्या सोप्या भाषेत नियम असं सुद्धा म्हणू. तर हे जे सहकाराचे नियम आहेत किंवा तत्त्वे आहेत याबद्दलची सर्व माहिती या प्रकरणामध्ये अभ्यासायची आपल्याला. कसे नियम तयार झाले, कोणते नियम आहेत, कोणती तत्त्वे आहेत, कोण्या तत्त्वानुसार सहकाराचा कार्यक्रम किंवा कायदे चालविले जातात, तशा पद्धतीने. ते थोडक्यात पहिले प्रस्तावना दिलेली आहे, त्यानंतर अर्थव्याख्या आहे, त्यानंतर सहकाराची तत्त्वे आहेत. 2 प्रकारची तत्त्वे आहेत, एक पूर्वनिर्धारित तत्त्व आहे आणि दुसरं सर्वसामान्य तत्त्व आहे. एवढंच छोटं प्रकरण आहे हे, एकदम शॉर्टमध्ये दिलेलं आहे माहिती. तर चला सुरू करू आपण सहकाराची तत्त्वे. प्रस्तावनेमध्ये थोडक्यात माहिती दिलेली आहे की तत्त्व म्हणजे काय असते. तर साधारणपणे मानवाचे जीवन सुरळीत, नियोजनबद्ध, यशस्वी होण्यासाठी किंवा चांगला व्यवहार करण्यासाठी काही नियम असावे लागतात. जर नियमानं आपण वागलो नाही तर आपलं जीवन यशस्वी होणार नाही. जर योग्य नियमानं आपण जगलो तेव्हाच माणसाचे जीवन सुखकर होते, असं या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की सहकार या संकल्पनेचा विचार करत असताना सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे. पहिल्या प्रकरणात शिकलो होतो आपण सहकाराचा जेव्हा अर्थ बघितला होता. एकमेकांना मदत करणे असा साधा सोपा सहकाराचा अर्थ आहे. म्हणजेच एकत्र घेऊन काम करणे किंवा समाजाचे कल्याण साध्य करणे. आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, जे विकासात त्यांचा समावेश झालेला नाही, अशा लोकांना सोबत घेऊन काम करणे, यासाठी ही सहकारी संकल्पना उदयास आलेली आहे. सहकारामध्ये सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हे सुद्धा आपण बघितलं दुसऱ्या प्रकरणामध्ये जेव्हा विविध व्यवसाय संघटन प्रकार अभ्यासले होते आपण. जसे भागीदारी संस्था असेल, कंपनी असेल, या ते नफ्याला प्राधान्य असते, परंतु सहकारी संस्थेमध्ये कशाला प्राधान्य दिलेलं? सेवेला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना करतात. आणि ह्या संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींनी स्थापन केल्या असल्यामुळे त्या सुरळीत चालविण्यासाठी किंवा व्यवस्थित चालवण्यासाठी काही मार्गदर्शक नियम असले पाहिजेत. या नियमांचा संच म्हणजेच सहकाराची तत्त्वे होय. आणि सहकाराच्या तत्त्वामुळे सहकारी संस्थेने जे उद्दिष्ट ठरवलं असेल, ध्येय ठरवलं असेल किंवा सहकारी संस्थेची प्रगती करण्यासाठी आणि विकासासाठी या तत्त्वांची गरज असते. तत्त्व याचा अर्थ वागण्यासंबंधीचे नियम असा करता येईल साध्या सोप्या भाषेत आपल्याला. सहकारी संस्थांची वाढ, विकास किंवा तिचा उद्देश साध्य करण्यासाठी ठरविलेले किंवा मान्य केलेले नियम म्हणजे सहकाराची तत्त्वे होय. कोणती एखादी गोष्ट करण्यासाठी जे पहिले आपण नियम ठरवत असतो ते नियम म्हणजे सहकाराची तत्त्वे होय. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. जेव्हा आपला भारत पारतंत्र्यात होता इंग्लंडच्या अधिपत्याखाली, तेव्हा दुसरं महायुद्ध झालं होतं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. जलद आर्थिक विकासासाठी प्लॅनिंगची कास धरण्यात आली आणि भारत स्वतंत्र झाल्यासुद्धा वेगवेगळ्या नियोजन करण्यात आले, कसा विकास केला जाईल या दृष्टीने. एकूणच आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीत बदल झाले आणि ऑक्टोबर 1964मध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर D.G. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली. या समितीने सादर केलेल्या अहवालात सहकाराच्या तत्त्वाची पुनर्मांडणी केली. 1966मध्ये व्हिएन्ना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये सहकारी तत्त्वांना जगमान्यता मिळाली आणि डॉक्टर इयान मॅकफर्सन यांच्या अभ्यासगटाच्या शिफारसीवरून इंग्लंडमधील मँचेस्टर येथे 1995मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत 7 सहकारी तत्त्वांना पुनर्निर्धारित करून मूलतत्त्वे म्हणून मान्यता देण्यात आली. म्हणजे सहकारी तत्त्वाचा इतिहास थोडक्यात सांगितलेला आहे की भारतामध्ये जी सहकाराची तत्त्वे आली ही कशा पद्धतीने आली. सर्वात पहिले भारत स्वतंत्र झाला दुसऱ्या महायुद्धानंतर आणि त्यानंतर मग 1964मध्ये D.G. कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली एक आंतरराष्ट्रीय सहकार परिषद भरली होती, जी व्हिएन्ना येथे. तिथं
सहकाराची तत्वांना जगमान्यता मिळाली, म्हणजे सर्व देशांमध्ये या तत्वांना मान्यता मिळाली. त्यानंतर त्यामध्ये आणखी दुरुस्त्या करून 1995मध्ये मॅचेस्टर अधिवेशन झाले. मॅचेस्टरचं येथे सहकार परिषद झाली आंतरराष्ट्रीय, आणि या परिषदेने जी तत्त्वे मान्य केली त्याला मूलतत्त्वे असं नाव देण्यात आलं, आणि सर्व जगाने ही तत्त्वं स्वीकारली. त्या तत्त्वांचाच अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. सहकारी तत्त्वांचा अर्थ दिलेला आहे या ठिकाणी. मिनिंग: सहकाराची तत्त्वे म्हणजे काय? तर सहकारी संस्थांची उद्दिष्टे, ध्येय धोरणे, कार्यपद्धती, भविष्यकालीन यशस्वी वाटचाल आणि व्यवस्थापन इत्यादींबाबतचा मार्गदर्शक नियमांचा संच म्हणजे सहकाराची तत्त्वे होय. साध्या सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की सहकाराची तत्त्वे म्हणजे सहकारी संस्था कशा पद्धतीने वाटचाल करेल, त्याचे ध्येय काय, उद्दिष्ट काय, आणि ते यशस्वी होण्यासाठी कोणते नियम आपल्याला ठरवावे लागतील यांचा एक संच म्हणजे सहकाराची तत्त्वे होय. समजलं? एकदम सोपी भाषेत सांगितलेलं आहे. सहकारी संस्था उत्तम यशस्वीरित्या चालविण्यासाठी काही मार्गदर्शक नियम तयार केलेले आहेत, आणि या मार्गदर्शक नियमांना सहकाराची तत्त्वे म्हटलं जाते. ही तत्त्वे ठरविलेली ध्येय, उद्दिष्ट गाठण्यासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण काही नियम तयार करत असतो यशस्वी जीवन जगण्यासाठी, चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी, आणि जे नियम आपण ठरवले ते जर आपण मोडले तर आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. तसं सहकारी संस्थेचं आहे. सहकारी संस्थेनं जे ठरवलेलं आहे उद्दिष्ट ते गाठायचं असेल तर त्या जे ठरवलेले नियम किंवा तत्त्व आहेत त्या दिशेनंच आपल्याला जावं लागेल. आणि या तत्त्वांचा वापर कशा पद्धतीनं होतो यावरच सहकारी संस्थेचं भवितव्य अवलंबून असते. अशा पद्धतीनं प्रस्तावामध्ये थोडक्यात सहकारी तत्त्वांबद्दल माहिती सांगितलेली आहे. आता सहकारी तत्त्वांच्या व्याख्या केलेल्या आहेत. 1966 एक व्याख्या आहे: सहकार चळवळीचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्त्वे असं म्हणतात. जे सहकारी चळवळीचं किंवा सहकारी संस्थेचं उद्दिष्ट आहे किंवा ध्येय आहे ते प्राप्त करण्यासाठी जे नियम तयार करावे लागतात त्यांना सहकाराची तत्त्वे म्हणतात. एकदम सोप्या शब्दात आहे. डॉक्टर D.G. कर्वे यांनी म्हटलेलं आहे, सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करण्यात येणाऱ्या व सहकारी कार्याचे संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम म्हणजे सहकाराची तत्त्वे होय. सहकारी संस्थेचे जे उद्दिष्ट ठरलेलं आहे, ध्येय ठरलेलं आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी आणि संघटन व नियमन करण्यासाठी, व्यवस्थित चालविण्यासाठी संघटना काही नियम असतात, कर्मचाऱ्यांसाठी नियम असतात, सभासदांसाठी असतात. तर हे नियम म्हणजे सहकाराची तत्त्वे होय. एकदम सोप्या भाषेत सांगितलेले आहे दोन्ही व्याख्या. तर ही जी सहकाराची तत्त्वे आहेत किंवा नियम आहेत ही कोणती आहेत? तर ही 2 भागांमध्ये याची विभागणी करण्यात आलेली आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार सहकारी तत्त्वांमध्ये सुद्धा बदल होत असतो. आपण पाहिलं होतं पहिल्या याच्यात प्रकरणामध्ये की इंग्लंडमध्ये जेव्हा रॉयडेल नावाची सहकारी संस्था सुरू झाली होती 19व्या शतकामध्ये, तर त्या शतकापासून सहकाराची तत्त्वे अंमलात आणायला सुरुवात झाली. तेव्हाची तत्त्वे आणि आताच्या तत्त्वांमध्ये बराचसा फरक पडलेला आहे. परंतु जसा जसा काळ लोटत जातो तसतसा सहकारी तत्त्वांमध्ये थोडाफार प्रमाणात बदल होत असतो. म्हणून 1995च्या अधिवेशनानुसार मॅचेस्टर येथील सहकारी तत्त्वाची 2 भागात विभागणी करण्यात आलेली आहे. एक सहकाराची पुनर्निर्धारित तत्त्वे आणि दुसरं सर्वसामान्य तत्त्वे. तर या दोन्ही तत्त्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वात पहिले पाहू आपण पुनर्निर्धारित तत्त्वे. 1995मध्ये मॅचेस्टर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेत ही तत्त्व स्वीकारण्यात आलेली आहेत. यातलं पहिलं तत्त्व आहे खुले व ऐच्छिक सभासदत्व. सर्वात पहिलं महत्त्वाचं तत्त्व आहे सहकारी संस्थेचं किंवा सहकारी चळवळीचं की सहकारी संस्थेचं सभासदत्व हे खुलं असते आणि ऐच्छिक असते. म्हणजे सर्व धर्म, जाती, पंथ यांना हे खुलं असते. कोणीही सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतो. आणि ऐच्छिक असते म्हणजे कोणावरही जोर जबरदस्ती केली जात नाही. तर स्वतःच्या इच्छेनुसार त्याला सभासद व्हायचं किंवा नाही हे तो स्वतः व्यक्ती ठरवू शकतो. म्हणजे सहकारी संस्थेचं पहिलं तत्त्व आहे खुले आणि ऐच्छिक सभासदत्व. दुसरं तत्त्व देण्यात आलेलं आहे सभासदांचे लोकशाही नियंत्रण. सहकारी संस्थेवर जे नियंत्रण असते किंवा सहकारी संस्थेचा जो कारभार चालविला जातो हा कारभार लोकशाही पद्धतीनं चालवला जातो. जसं आपण ऐकतो की भारत देशाचा कारभार हा लोकशाही पद्धतीनं चालविला जातो. म्हणजे लोकांनी निवडून दिलेले जे आमदार असतात, खासदार असतात, आमदार राज्य शासन चालवतात आणि खासदार केंद्रातले सरकार चालवितात आहे ना. त्याच पद्धतीनं सहकारी संस्थेचं सुद्धा नियंत्रण सभासदांमार्फत जे संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन मंडळ निवडून देत असतात सभासद, त्या मंडळामार्फत सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार चालविला जातो.
आणि सर्व निर्णय घेताना सभासदांना, व्यवस्थापन समितींना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातात आणि सर्व निर्णय किंवा सर्व चर्चा या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेतल्या जातात. सर्व सभासदांची वर्षातून एक सभा होत असते, ज्याला वार्षिक सर्वसाधारण सभा असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेमध्ये जे नियंत्रण असते हे सभासदांचं असते, कारण सभासदांनी स्थापन केलेली ही संस्था असतात, सभासदच संस्थेचे मालक असतात. म्हणून सहकारी संस्थेवर नियंत्रणसुद्धा कोणाचं राहील? सभासदांचं. तर दुसरं महत्त्वाचं तत्त्व आहे सहकारी संस्थेचं, सभासदांचे लोकशाही नियंत्रण. सभासदाचे नियंत्रण आहे, परंतु ते कोणत्या पद्धतीनं? लोकशाही पद्धतीनं. तिसरं तत्त्व आहे सभासदांचा आर्थिक सहभाग. सहकारी संस्थेसाठी जे भांडवल गोळा करण्यात येते, हे भांडवल सभासदांजवळून गोळा करण्यात येते. म्हणजे सभासद जे व्यक्ती असतात ते व्यक्ती सहकारी संस्थेचे शेअर्स खरेदी करतात थोड्या प्रमाणात, त्यांच्याजवळ जसे पैसे असतील त्या प्रमाणात. आणि या प्रत्येकाचा सहकारी संस्थेमध्ये आर्थिक सहभाग असतो. भांडवल सहभाग घेतात आणि लोकशाही पद्धतीने त्याचे नियंत्रण करतात. भांडवलाचा मोबदला म्हणून व्याज देणं योग्य नाही. जास्त व्याज देण्यासाठी जास्त नफा मिळविणे आवश्यक ठरते. जसं आपण पाहिलं दुसऱ्या प्रकरणात, कंपन्या जास्तीत जास्त व्याज देतात आपल्या सभासदांना, परंतु ते मग नफासुद्धा कमावतात. परंतु सहकारी संस्थेमध्ये नफ्याला स्थान नाही. तर मग सभासदांचा आर्थिक सहभाग आहे, तर सभासदांना व्याज देणं बंधनकारक नसते. संचालक मंडळ सभासदांच्या वार्षिक सभेत भांडवलावर किती व्याज व लाभून द्यावे याची शिफारस करतात. मग सभासदांचा आर्थिक सहभाग आहे सहकारी संस्थेमध्ये, तर त्याच्या मोबदल्यात सभासदांना काय दिलं जातं? तर सभासदांना त्याच्या मोबदल्यात लाभांश दिला जातो. भांडवलाचा जे काही पैसा गुंतवतात सभासद सहकारी संस्थेमध्ये, त्याच्या मोबदल्यात त्यांना व्याज दिलं जातं. संचालक मंडळ त्याची शिफारस करत असतात. आणि लाभांशाच्या दरातसुद्धा कपात करण्यात येते किंवा ते एखाद्या वर्षी दिल्यासुद्धा जाऊ शकत नाही. आणि भांडवलावर व्याज दिलेच पाहिजे असा याचा अर्थ नसून, भांडवलावर व्याज द्यायचे असेल ते मर्यादित प्रमाणात द्यावे आणि मर्यादित व्याज देऊन शिल्लक राहिलेली रक्कम सभासदांना राखीव निधीत वर्ग करणे, विविध निधी निर्माण करणे, सामाजिक कल्याणासाठी त्याचा वापर करणे आणि सहकारी संस्था जास्तीत जास्त आपल्या सभासदांना 15% लाभांश जाहीर करू शकतात. याच्यावरती ते व्याज किंवा लाभांश आपल्या सभासदांना देऊ शकत नाही. उदाहरणार्थ, सहकारी संस्थेला जर 100 रुपये नफा झाला असेल तर जास्तीत जास्त 15 रुपयेच लाभांश देऊ शकतील सहकारी संस्था. तर अशा पद्धतीनं सभासदांचा आर्थिक सहभाग असतो सहकारी संस्थेमध्ये. चौथं तत्त्व सांगितलेलं आहे स्वायत्तता आणि नियंत्रण. सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही तत्त्वानुसार चालतो असं आपण पाहिलंच. आणि सहकारी संस्थेमध्ये स्वायत्तता आणि स्वातंत्र्य या तत्त्वांवर महत्त्वाचे स्थान असते. संस्थेच्या प्रवर्तकापासून तर संस्था चालकापर्यंतचे सर्वजण हे त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणारे असले पाहिजेत. संस्थेतील कोणतेही व्यवहार करण्यासाठी स्वातंत्र्य असले पाहिजे आणि नियोजन किंवा धोरणांची अंमलबजावणी करताना सहकारी संस्थेला स्वायत्तता व स्वातंत्र्य हे तत्त्व अंमलात आणले पाहिजे किंवा महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे सहकारी संस्थांना स्वायत्तता असते आणि स्वातंत्र्यसुद्धा असते. संस्थेनं स्वतःच्या मनानं निर्णय घेऊ शकते, त्याची अंमलबजावणी करू शकते. अशा पद्धतीनं स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हे तत्त्व सहकारी संस्थेमध्ये लागू करण्यात आलेलं आहे. पाचवं तत्त्व आहे शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती. म्हणजे सहकारी संस्थेचे जे सभासद असतात, कर्मचारी असतात, त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण आपण पाहिलं की सहकारी संस्था शक्यतो ग्रामीण भागात स्थापन झालेले असतात. त्यांचे सभासद हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एकत्र असतात आणि या आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे मागासलेले जे लोक असतात त्यांना सहकाराच्या शिक्षणाचं, प्रशिक्षणाची माहिती नसते. सहकारी संस्थेच्या कारभाराबद्दल माहिती नसते. ते अल्पशिक्षित असतात आणि अशा मग संस्था प्रभावी किंवा यशस्वी भक्कम विकसित होण्यासाठी सभासद वर्गाला किंवा सेवक वर्गाला किंवा पदाधिकारी वर्गाला, जनतेला सहकारीचे शिक्षण किंवा प्रशिक्षण किंवा माहिती देणं आवश्यक असते. म्हणून हे तत्त्व यामध्ये घालण्यात आलं, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती. प्रत्येकाला सहकारी संस्थेचं शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती करून घेण्याचा अधिकार या नियमानं देण्यात आलेला आहे. 6वं तत्त्व ठरवण्यात आलं सहकारांतर्गत सहकाराचे तत्त्व. हे तत्त्व सभासदांना समान आर्थिक गरजा उत्कृष्टरित्या भागविण्यासाठी सर्वांना सुसंघटितपणे व समन्वयासहित एकत्रितरित्या काम करण्यासाठी आवाहन करते. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर
विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना परस्पर स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करून कारभार करावा हे अभिप्रेत आहे. एका संस्थेने दुसऱ्या संस्थेत सहकार्य केल्यास सहकारी क्षेत्राचा विकास अधिक चांगला होईल. या चळवळीच्या विकासासाठी व सभासदांच्या हितसंबंधांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. या तत्त्वाला विकासाचे तत्त्व असे सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीनं सहकारांतर्गत सहकाराचे तत्त्वसुद्धा या सहकाराच्या नियमामध्ये किंवा तत्त्वामध्ये तयार करण्यात आलेलं आहे की जे गरजू लोक असतात त्या गरजू लोकांना मदत केली पाहिजे, त्यांना संघटित केलं पाहिजे. आणि ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जे सहकारी संस्था असतात ज्या स्पर्धा न करता एकमेकांना सहकार्य करू शकतात अशा संस्थेने एकत्रित येणे या तत्त्वामध्ये अभिप्रेत असते. एका संस्थेनं दुसऱ्याची मदत करणे आवश्यक असते, एका व्यक्तीनं दुसऱ्याची मदत करणं आवश्यक असते. त्याला सहकारांतर्गत सहकाराचे तत्त्व असं म्हणतात. आणि 7वं तत्त्व आहे सामाजिक बांधिलकी. सहकारी संस्था या सामाजिक कल्याणाकरता स्थापन केल्या जातात. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन आपल्या आर्थिक दुर्बलतेवर मात करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करतात. त्याचबरोबर समाजाचे कल्याण डोळ्यासमोर ठेवूनसुद्धा कार्य करत असतात. सहकारी संस्थांनी अधिकाधिक लोकांच्या इच्छा आकांक्षा सहकारी संस्थांमार्फत साध्य करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ सभासदांना चांगले आरोग्य आणि सेवा पुरविणे, सहकारी वित्तीय सेवांचा विस्तार करणे, लाभदायी रोजगार पुरविणे, युवक व महिलांना सबल व सक्षम बनविणे व त्यांचे राहणीमान उंचावणे इत्यादी. सहकारी संस्थांनी आपले कामकाज सामाजिक हित व सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून केले पाहिजे. म्हणजे सहकारी संस्था फक्त सभासदांच्या हिताच्या दृष्टीनं काम करत नाही, तर समाजाशी सुद्धा त्यांची बांधिलकी आहे. समाजातील लोकसुद्धा त्यांचे भाऊ आहेत, बंधू आहेत. अशा पद्धतीनं त्यांनी सहकारी संस्थेचं काम केलं पाहिजे. जसं समाजातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे त्या संस्थेमार्फत, किंवा युवक आणि महिलांना सबल करण्यासाठी काही प्रशिक्षण कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत. समाजातील किंवा गावातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी काम केलं पाहिजे. अशा पद्धतीनं सामाजिक बांधिलकीसुद्धा सहकारी संस्थेनं जोपासली पाहिजे. अशा पद्धतीनं हे 7 तत्त्व पुनर्निर्धारित तत्त्वामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याचा जे आपण सहकारी तत्त्वांची 2 भागांमध्ये विभागणी पाहून राहिलो, एक पुनर्निर्धारित तत्त्व आणि दुसरं सर्वसामान्य तत्त्व. तर पहिलं तत्त्व पाहिलं आपण पुनर्निर्धारित तत्त्व. पुनर्निर्धारित तत्त्वामध्ये हे 7 तत्त्वे सांगितलेले जे आज आपण पाहिले. खुले व ऐच्छिक सभासदत्व, सभासदांचे लोकशाही नियंत्रण, सभासदांचा आर्थिक सहभाग, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य, शिक्षण आणि प्रशिक्षण, सहकारांतर्गत सहकाराचे तत्त्व आणि सामाजिक बांधिलकी. अशा पद्धतीनं हे पहिला जो भाग आहे सहकारी तत्त्वांचा, पुनर्निर्धारित तत्त्वांचा, तो आपण पाहिला. दुसऱ्या भागामध्ये विभागण्यात आलेली तत्त्वे आहेत सर्वसामान्य तत्त्वे. हे आपण पुढच्या पिरियडमध्ये बघू. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.